गुरुचं नक्षत्र परिवर्तन हे पुनर्वसू नक्षत्रामध्ये झालं आहे. कसं जाणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच चांगले जातील, पण त्याआधी तुम्हाला गुरुचं हे नक्षत्र आणि हे परिवर्तनाचा अर्थ समजला तर तुम्ही डिसिजन नक्कीच चांगले घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मिथुन राशी आणि कर्क राशी बघितली तर ती तुमच्या 12व्या घरामध्ये कर्क राशी ते 11व्या घरामध्ये मिथुन राशी येते. मिथुन राशी म्हणजे 11वं घर म्हणजे धनसंपत्तीचं दाखवतं आणि त्याचबरोबर 12वं घर हे खर्चाचं दाखवतं. त्यामुळे तुम्हाला धनसंपत्ती आणि अचानक खूप सारे पैसे तुमच्याकडे येताना दिसतील, पण ते आलेले पैसे जसे आले तसेच खूप सारा खर्चही घेऊन येतील. असं काहीतरी अचानक काम येईल ज्याने तुमचा खर्च वाढेल. त्यामुळे आणि त्याचबरोबर शनी ढय्य आहे म्हणजे शनीसुद्धा इथे ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला पैसे तुमच्याकडे येत आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्या पद्धतीने तो पैसे मिळवायचे आहेत आणि कुठल्या पद्धतीने तो खर्च करायचा याच्याकडेही तुम्हाला फार गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल. पैसा आर्थिक खूप चांगला वाढेल, काही गोष्टी तुम्ही करू शकता, पण त्याचबरोबर पैशाला वाटासुद्धा निघणार आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही खर्च केला तर नक्कीच इथे तुम्हाला फायदासुद्धा होईल आणि मनसमाधानसुद्धा होईल. त्याचबरोबर मुलांच्या गोष्टीसाठी खूप छान आहे. तुमची मुलं जर बाहेरगावी कुठे एज्युकेशनला जाणार असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे. त्याचबरोबर मुलांची प्रगती दिसेल, मुलांमध्ये तुम्हाला ग्रोथ दिसेल, त्यामुळे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधानसुद्धा असणार आहे. एक लक्षात ठेवा शनी ढय्या सुरू आहे, त्यामुळे स्वतःची तब्येतीचीही काळजी घ्या, स्वतःच्या तब्येतीला सुद्धा जपा. काही टेस्ट करायचे असतील किंवा काही आरोग्याकडे काही तुमचे एक्स्ट्रा खर्च असेल तिथेही तुम्ही करू शकता. ज्याचा जो पैसा तुमचा बाहेर जाणार आहे तो तुमच्या समाधानी आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला कळतील सुद्धा आरोग्याच्या रिलेटेड, त्यासाठी सुद्धा तुम्ही खर्च करू शकता. त्याचबरोबर काही गोष्टी आर्थिक रिलेटेड खूप चांगल्या असणार आहेत. आर्थिक रिलेटेड तुम्हाला खूप छान प्रगती मिळणार आहे. काही सिनियर लोक आहेत, त्या सिनियर लोकांशी तुमची गाठभेट होईल किंवा ज्ञानी लोकांशी. त्यांच्यामध्ये तुम्ही जर बिझनेस काही विचार करत असाल बिझनेस करण्याचा तर नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही बिझनेस करू शकता. त्यासाठी खूप सारी धावपळ तुमची होऊ शकते, त्यामुळे धावपळीसुद्धा होणार आहेत, पण चांगल्याच गोष्टी होतील. फक्त एक लक्षात ठेवा की हे पुनर्वसू नक्षत्राचा अर्थ मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. जो माणूस ग्रीडी होईल, जो माणूस चांगल्या माणसाला दुखवेल आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जर त्याने फायदा केला तर इथे तुमचं नुकसान नक्कीच होईल. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून स्वतःचं स्वार्थ न बघता चांगल्या पद्धतीनं म्हणजे पैसा रिलेटेड व्यवहार करा. कोणाला दुखवू नका. उपाय नक्की करा. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विष्णू सहस्त्रनाम करा, रामरक्षा करा. बांबूचं झाड हे पुनर्वसू नक्षत्राला दाखवतं, त्यामुळे साऊथ ईस्टला हे तुम्ही ठेवलं तर नक्कीच आर्थिक रिलेटेड गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. नक्की विचार करून डिसिजन घ्या.